अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. कारण मी मनाचा लीन आणि सौम्य आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शैलेश मेहता बडोद्यामधील एक नावाजलेले हृदयरोग तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांची ख्याती पसरलेली. हाताखाली बरेचसे हार्ट सर्जन्स, दिवसाला 10 ते 12 ऑपरेशन्स ते करायची आणि बऱ्याच वेळेला त्यांच्याकडे अतिशय डिफिकल्ट किंवा कठीण अशा केसेस यायच्या आणि त्या सहजगत्या ते हाताळायची. अशाच प्रकारची एक केस त्यांच्या हातात आली. आई वडील 6 वर्षाच्या मुलीला त्यांच्याकडे घेऊन आलेले. त्या मुलीचे सगळे रिपोर्ट्स बघितल्यानंतर डॉक्टरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांचा चेहरा अतिशय खिन्न झाला. आपल्या समोर एक चिमुरडी 6 वर्षाची निरागस बालिका जणू काही तिचं मृत्यूपत्र घेऊनच आलेली आहे अशा प्रकारचा भास त्यांना झाला. तरी देखील त्यांनी हिंमत हारली नाही. ताबडतोब सांगितलं की हा मुलीच्या आणखी टेस्ट आपण करूया. सर्व टेस्ट झाल्यानंतर अशा प्रकारचा निदान करण्यात आलं की तातडीचं ऑपरेशन करण्याची गरज आहे, अन्यथा 3 महिन्यात मुलगी मरू शकते. आणि ऑपरेशनमध्ये चान्सेस किती? फक्त 30%. आईवडिलांना कल्पना देण्यात आली की 70% धोका आहे. तरी देखील आईवडिलांनी सांगितलं हरकत नाही, आम्ही तुमच्या हाती आमची मुलगी सोपवत आहोत. डॉक्टरांनी सगळी तयारी केली. मुलगी आता तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. डॉक्टरांचं स्वतःचंच हृदय आतमध्ये धडधडत आहे. अशा वेळेला त्या मुलीला रिलॅक्स करण्यासाठी ते सांगत आहेत, बेटा भिवू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि ती मुलगी 6 वर्षाची मुलगी डॉक्टरांना सांगते, डॉक्टर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही माझा हार्ट ओपन करणार आहात, ही ओपन हार्ट सर्जरी करणार आहात. मला बालपणापासून सांगण्यात आलेलं आहे की आपल्या हृदयामध्ये देव असतो. जेव्हा तुम्ही माझं हृदय उघडाल तेव्हा तुम्हाला जर देव दिसला तर तो कसा दिसतो ते मला नंतर सांगा. डॉक्टर अजूनही आतमधून थोडेसे उदास झालेले की ही निरागस मुलगी आपल्यासमोर दिसते, परंतु अर्ध्या पाऊण तासात कदाचित हिचं काहीतरी बरं वाईट होण्याची शक्यता आहे. अतिशय कठीण असं ऑपरेशन. त्या ऑपरेशनला त्यांनी हात घातला. सुरुवात झाली. अर्धा पाऊण तास संपूर्ण टीम त्या ठिकाणी झगडत होती, परंतु कुठल्याही आर्टरीजमधून कुठल्याही वेन्समधून त्या ठिकाणी रक्त येण्याचं चिन्ह दिसेना. क्लॉक्स अतिशय मजबूत होते आणि अशा वेळेला डॉक्टरांनी हात टेकले आणि सांगितलं, आता सगळं बंद करा, मुलगी आपण वाचवू शकत नाही. आणि त्यावेळेला त्या मुलीचे शब्द त्यांना आठवले की डॉक्टर, ज्या वेळेला तुम्ही माझं हृदय ओपन कराल त्यावेळेला तिथे कुठे परमेश्वर दिसला तर पहा आणि तो कसा दिसतो ते मला सांगा. त्यावेळेला डॉक्टरांचे हात आपोआप जोडले गेले. त्यांनी परमेश्वराकडे अशा प्रकारची प्रार्थना केली की माझं सगळं ज्ञान, माझं सगळं कौशल्य मी ह्या टेबलवरती ठेवत आहे. आता केवळ तुझीच कृपा आहे, त्या कृपेने तुला काही करायचं ते कर. आणि त्यांचे डोळे बंद आहेत, त्यांची प्रार्थना सुरू आहे. इतक्यात बाजूलाच उभे असलेले डॉक्टर त्यांना कोपरखळी मारत, एल्बो अशा प्रकारे त्यांच्या अंगाला हात लावत सांगत आहेत, डॉक्टर आता एका वेन्समधून रक्त यायला लागलेलं आहे, दुसरी वेन देखील ओपन झालेली आहे. चटकन संपूर्ण टीम कामाला लागली. 4.5 तास त्या मुलीचं ऑपरेशन सुरू राहिलं आणि मुलगी व्यवस्थितपणे त्या ऑपरेशन थिएटर मधून जिवंत म्हणून बाहेर आली. आता डॉक्टरांच्या अंतःकरणामध्ये एक चिंतन होतं. मुलीने जर प्रश्न विचारला की तुम्ही माझं हृदय उघडल्यानंतर तुम्हाला देव दिसला का आणि तो देव कसा आहे, तर त्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं? त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना काय सुचवलं बघा. त्या मुलीला आपण असं सांगूया, देव पाहायचा नसतो, देव अनुभवायचा असतो. तुझं हृदय उघडल्यानंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अनुभवला.
जागतिक ख्यातीचे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे शैलेश मेहता नावाचे डॉक्टर आज त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये देवाची प्रतिमा लावून आहेत. कुठल्याही ऑपरेशनला हात घालण्यापूर्वी प्रथम परमेश्वराची प्रार्थना करत असतात. साक्षात परमेश्वराचं दर्शन जणू काही त्या चिमुरड्या मुलीच्या ऑपरेशनच्या निमित्ताने त्यांना घडलं. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपण आपल्या ख्रिस्ती प्रार्थनांवरती चिंतन करत आहोत की प्रार्थना कशा पद्धतीने केली पाहिजे ह्याविषयी आपण पहिल्या रविवारी चिंतन केलं. आपली श्रद्धा जी आहे त्याच्यातील 16 लेखांकावरती आपण चिंतन केलं. 7 विनंत्या कशा 10 आमच्या स्वर्गीय बापामध्ये दडलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण चिंतन केलं. आणि आजचा विषय आहे येशू हृदयाची भक्ती. ह्या येशू हृदयाच्या भक्तीला सुरुवात नक्की कुठे झालेली आहे? आत्ताच आपण क्रूसाच्या वाटेची भक्ती संपवली. ती संपूर्ण जी भक्ती आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाचं काय झालं असेल त्याची माणसाने कल्पना केलेली बरी. की गेतशेमाने बागेमध्ये आपलाच एक प्रेषित आपल्याला चुंबन घेत आहे, आपला विश्वासघात करत आहे, काळजामधून कट्यार जावी अशा प्रकारचा तो प्रसंग. त्या ठिकाणी पिलात त्याला मरणदंडाची शिक्षा देत आहे. ज्या लोकांचं आपण भलंच केलं तो संपूर्ण जमाव त्याला क्रूसावर खिळा, त्याची वाट लावा अशा प्रकारे घोषणा देत आहे. त्याच्या काळजाच्या चिंधड्या झाल्या असतील अशा प्रकारचा तो प्रसंग. अवजड असा क्रूस त्याने खांद्यावर घेतला तेव्हा काळीज केवढं अवजड आणि अवघड झालं असेल ह्याची नुसती कल्पनाच करायची. त्या भूमीवरती पडल्यानंतर उठण्यासाठी ताकद नाही. काळीज कसं लगबगीत झालं असेल, अंतःकरणामध्ये काय झालं असेल ह्याचा नुसता माणसाने विचार करायचा. त्याची स्वतःची आई स्वतःच्या डोळ्यासमोर दिसते आहे. चेहरा रक्ताने माखलेला आहे, धुळीने भरलेला आहे, डोक्यावरती काट्याचा मुकुट आहे, खांद्यावरती क्रूस आहे आणि समोर आई आहे. काय त्या हृदयाला वाटलेलं असेल ह्याचा माणसाने थोडासा विचार करायचा. अशा परिस्थितीमध्ये दिलासा देणारी मंडळी देखील आपल्या वाटेवरती येत असते. सिरेन सिमोरिकनाने दिलेला हात थोडासा त्याच्या हृदयाला दिलासा देणारा, वेरोनिकासारख्या व्यक्तीने पुढे केलेला तो रुमाल काळजाला थोडासा थंडावा जणू काही ओलावा देणारा प्रसंग, किंवा जेरुसलेमच्या स्त्रियांनी केलेलं ते सांत्वन, येशू हृदयाला दिलेला तो सुंदर असा जणू काही मानाचा मुजरा. त्यानंतर त्याचं शरीर वस्त्र काढण्यात आलं शरीरावरचं, त्यावेळेला त्याच्या अंतःकरणाला केवढ्या वेदना झाल्या असतील. आणि ह्या सगळ्यांचा कळस गाठला गेलेला आहे क्रूसावरती. की ज्या क्रूसावरती असताना त्याच्या अंतःकरणात त्याच्या हृदयात काय चाललेलं असेल त्याचा माणसाने थोडासा विचार करायचा. की वरती देवबाप आहे आणि समोर जमाव आहे. अशा प्रकारची प्रचंड अशी शिक्षा आपल्याला केली गेलेली आहे. तरी देखील त्याच्या हृदयातून होनका कोणता बाहेर पडत आहे? क्षमेचा. दोन्ही बाजूला चोर टांगले गेलेले आहेत तरी देखील त्याच्या तोंडामध्ये शब्द कोणते आहेत? आश्वासनाचे. की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. खाली आपला प्रेषित उभा आहे, आपली आई उभी आहे. भाषा कोणती आहे? निर्वानिर्वीची. एकमेकांना दिलासा देऊ शकेल अशा प्रकारची भाषा. पहा तुझी आई, पहा तुझा मुलगा. तहान लागलेली आहे, घसा कोरडा पडलेला आहे, तरी देखील अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे संपूर्ण जगाविषयीचं प्रेम. आणि मग शेवटचा शब्द उच्चारल्यानंतर त्याच्या कुशीत भाला भोसकण्यात आला. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्या वेळेला त्याचं हृदय उघडलं गेलं. आणि आपल्याला ख्रिस्तसभा शिकवत असते की त्याच्या हृदयातून जे रक्त आणि पाणी त्यावेळेला बाहेर आलेलं आहे त्यावेळेला 2 साक्रामेंटांची प्रस्थापना प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. पहिला साक्रामेंट आहे त्या पाण्याच्या रूपात बाप्तिस्म्याचा. दुसरा साक्रामेंट आहे पवित्र मिस्साचा त्या रक्ताच्या रूपात. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने असे 2 साक्रामेंट त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि जणू काही ख्रिस्त सभेलाच जन्म दिला. संत जॉन क्रिसोस्टम त्याचं वर्णन किती सुंदर करतात बघा. की एदेन बागेमध्ये परमेश्वराने आदामाला झोप आणली आणि त्याच्या फासळीपासून एवेची निर्मिती केली.
क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्त नवा आदम ह्याला परमेश्वराने झोप आणली आणि त्याच्या कुशीतून त्याची पत्नी असलेली ख्रिस्त सभा निर्माण केली. एका संताने आणखी एक सुंदर विचार मांडलेला आहे. मोशेने खडकावरती काठी आदळली आणि तिथून पाणी बाहेर आलं. इथे येशूच्या हृदयावरती भालारूपी काठी आदळली गेली आणि नुसतं पाणी आलं नाही तर रक्तसुद्धा आलं. जीवनदायी असे झरे त्या हृदयातून वाहत राहिले. आणि म्हणूनच कालांतराने ख्रिस्त सभेने ही येशू हृदयाची भक्ती सुरू केलेली आहे. जॉन युदेस नावाचे संत होऊन गेले 1601 आणि 1680 ह्या काळात. 80 वर्षाचा हा अतिशय ऋषितुल्य असा पुरुष प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र मरिया ह्यांच्या हृदयाविषयी त्याला विशेष आकर्षण असलेला. कितीतरी वेळेला त्याने रोम दरबारी पोप महोदयांना विनंती केलेली की येशू हृदयाची पवित्र मरियेची भक्ती केली जावी आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. कालांतराने पोप पायस 10वे ह्यांनी त्यांना कोणती उपाधी दिली? येशू हृदयाचा प्रेषित संत युदेस. आणि मग त्यांच्याच काळामध्ये समकालीन अशी एक दुसरी संत कार्यरत होती, संत मार्गारेट मेरी अलौकिक. आणि तिला परमेश्वराने कसं दर्शन दिलं बघा. 1647 ते 1690 फक्त 43 वर्षे जीवन जगलेली ही स्त्री, तरी देखील तिला झालेला साक्षात्कार आज आपणा सर्वांच्या कुटुंबात घरामध्ये येऊन पोहोचलेला आहे. कोणत्या स्वरूपात पोहोचलेला आहे बघा. येशूचं ते अतिपवित्र हृदय आहे, त्याची प्रतिमा बघायची. काय त्या प्रतिमेमध्ये आपल्याला दिसत आहे? 4 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या संताला त्या दिवशी दाखवल्या. संत मार्गारेट मेरी अलौकिक तिला काय दाखवलं की ते हृदय काट्याने गुंफलेलं आहे, त्याच्यावरती क्रूसाकृती रोवलेली आहे, त्याच्यातून एक ज्वाला येत आहे आणि त्याच्यामध्ये एक जखम झालेलं दिसत आहे. 4 गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला एक संदेश दिला की मी ह्या संपूर्ण जगावर मनापासून प्रेम केलं. माझं सर्वस्व पणाला लावून माझं हृदय पिळवटून मी ह्या जगावरती प्रेम केलं. आणि जगाने मला नक्की काय दिलं? जगाने मला नुसती दिली मानहानी, अपमान, छळ, दुःख आणि कितीतरी प्रकारची शिक्षा. म्हणून आता माझी अशी इच्छा आहे की माझ्या अतिपवित्र हृदयाचा सन्मान केला जावा. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विशेषरित्या त्याचा सन्मान केला जावा. त्या दिवशी अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती केली जावी. ह्या सगळ्या ज्या सूचना त्यावेळेला त्या स्त्रीकडून आल्या त्या ख्रिस्त सभेने सिरियसली घेतल्या. 1899 साली पोप लिओ 13वे ह्याने तर फतवा काढला की जगभर येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती केली जावी. पोप पायस 12वे ह्याने 1956 त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. आणि अशा प्रकारे आज आपल्या घराघरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाच्या तसबिरी दिसत आहेत. त्याच्याबरोबर पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाची तसबीर दिसत आहे. हे कॉम्बिनेशन किंवा हे एकत्रीकरण कशा प्रकारे करण्यात आलं की येशूच्या हृदयातून भाला जात असताना माऊलीच्या काळजातून दुःखाची तरवार जात होती. एवढे ते दोघे एकमेकांशी एकरूप झालेले. पवित्र मरियेचा आदर्श ख्रिस्त सभेने येशूच्या बरोबर आपल्यासमोर दिलेला आहे. हाडा मांसाची स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एवढी एकरूप होऊ शकते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाची अशा प्रकारे भक्ती करून माणूस देखील पराकुटीचा पवित्र बनू शकतो. त्याचा आदर्श आपल्यासमोर उभा करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आपण ह्या ज्या सगळ्या प्रार्थना म्हणत आहोत त्या प्रार्थनांवरती चिंतन होणं गरजेचं आहे. 1907 साली इटलीमध्ये मेट नावाचे एक धर्मगुरू होऊन गेले. त्यांनी तर अशा प्रकारची मोहीम उघडली की घरोघरी ही भक्ती पसरली पाहिजे. त्याला इंग्रजी भाषेमध्ये क्रुसेड ऑफ द सेक्रेड हार्ट असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब जेव्हा करण्यात आला 1956 त्यानंतर घरोघरी ह्या प्रतिमा आपल्याकडे पोहोचलेल्या आहेत. 3 प्रकारच्या प्रार्थनेवरती आजच्या संध्याकाळी आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. पहिली प्रार्थना आहे येशू हृदयाची जपमाळ. ती जपमाळ करत असताना आपण ज्या काही प्रार्थना म्हणत असतो त्या सहज आपल्या मुखातून आपण उच्चारत असतो. कधी कधी त्याचा अर्थ देखील माहीत नसतो. येशू लीन आणि मिश्किन काळजाच्या कर माझे काळीस तुझ्या काळजासारखे.
असं आपण म्हणत असतो, पण शब्दांवरती चिंतन केलेलंच नसतं. लीन आणि सौम्य असलेलं हे हृदय आणि मिस्किन म्हणजे अशा प्रकारचं सौम्य मऊ, तसेच शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत की तुझं हृदय जसं लीन आहे, नम्र आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, सौम्य आहे, तसं माझं हृदय देखील तू करायचं आहे. आणि मग आपण 10 वेळा म्हणत असतो, गोड काळचा येशूच्या हो तू माझी माया. आता हो तू माझी माया हा जो शब्द आहे त्याच्याविषयी देखील विपर्यास झालेला आहे. काही जण म्हणतात हो तू माझी माया, काही जण म्हणतात तू हो माझी माया, आणखी काही जण म्हणतात तुझवर माझी माया. ओरिजिनल शब्द काय आहे, मी थोडंसं अभ्यास केला त्याच्यावरती, आणि तो ओरिजिनल शब्द आहे बी माय लव्ह, म्हणजे माझं प्रेम हो. त्या प्रेमासाठी अधिक गोड शब्द वापरलेला आहे माया, म्हणून तो शब्द आहे हो तू माझी माया. तुझवर माझी माया नाही आहे. माणूस त्याच्यावरती प्रेम व्यक्त नाही करत, तर त्याचं जे प्रेम आहे ते आपल्यावरती यावं अशा प्रकारची विनवणी त्या ठिकाणी करत आहे. आणि त्या दशकाचा शेवट कसा केला जातो, निष्कलंक हृदया पवित्र मरियेच्या, म्हणजे गोड काळचा मरियेच्या हो तू माझे तारण. तो शब्द बदलला कशासाठी, बी माय साल्वेशन, माऊली ज्या मार्गाने गेलेली आहे त्या मार्गाने जाऊन मला माझं तारण प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी तो शब्द त्या ठिकाणी उच्चारलेला आहे. म्हणून ही प्रार्थना म्हणत असताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक शब्द उच्चारताना अगदी मनापासून येशूला सांगायचं आहे हो तू माझी माया. दुसरा टप्पा आहे येशू हृदयाची दया याचना. जसे आपण पवित्र मरियेची विनंती मला म्हणत असतो, तशी येशू हृदयाची दया याचना म्हणत असतो. एका संशोधकाने आपल्याला असं सांगितलेलं आहे की ही संपूर्ण दया याचना म्हणजे येशू ख्रिस्ताचं संपूर्ण जीवन आहे. की सुरुवातीची थोडीशी दया याचना झाल्यानंतर सनातन बापाच्या पुत्रा ह्या शब्दापासून सुरुवात होते. ह्याचा अर्थ काय आहे, सनातन म्हणजे अनादि अनंत असा पुत्र, पिता, त्या पित्यापासून आलेला हा पुत्र आहे. त्याची सुरुवात कुठे आहे बघा. आणि त्यानंतर पवित्र आत्म्याच्या योगाने पवित्र मरियेच्या उदरी संभावलेल्या, म्हणजे हे जे सर्व शब्द आहेत त्या सर्व शब्दांमध्ये काय दडलेलं आहे, येशूचं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी दडलेलं आहे. किंवा येशूसाठी एक सुंदर शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे, प्रेमाचे जळते भट्टी. म्हणजे येशूचं हृदय जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण काहीतरी धगधगताना बघत आहोत. ती जी ज्वाला आहे ती प्रेमाची जळती भट्टी आहे. आणि त्यासाठी संशोधक आपल्याला आणखी मागे नेतात आणि मोशेला जशा प्रकारे जळतं झुडूप त्या ठिकाणी दिसलं, तशा प्रकारचं जळतं झुडूप म्हणजे येशूचं अतिपवित्र हृदय आणि पवित्र मरियेचं निष्कलंक हृदय. माणसाच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे अग्नी धगधगत असतात. माणसाने तपासून पाहायचं आहे कोणत्या प्रकारचा अग्नी त्या ठिकाणी धगधगत असतो. तो प्रेमाचाच अग्नी असतो का, की क्रोधाचा असतो, मत्सराग्नी असतो, वासनाग्नी असतो, तृषाग्नी असतो. वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी त्या ठिकाणी धगधगत असतात. किंवा सर्व सद्गुणाच्या अगाध सागरा, म्हणजे सर्व जे सद्गुण आपण बोलतो ते सगळे सद्गुण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयातून बाहेर आलेले आहेत. ममता आहे, चांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे, सौम्यता आहे, सहनशीलता आहे, प्रेम, शांती, आनंद आहे. सगळे सद्गुण त्याच्या हृदयातून पाझरलेले आहेत. आपल्याला देखील अंतःकरणामध्ये सद्गुणांची जोपासना करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे की त्यामध्ये ज्ञानाची आणि विद्येची सगळी संपत्ती आहे. ज्ञानाची आणि विद्येची सगळी संपत्ती. तो बालपणीच देवळामध्ये हरवलेला तेव्हा त्याचं ज्ञान दिसून आलं. त्याही नंतर जेव्हा तो शिकवायला लागला तेव्हा लोक सांगत आहेत काही अधिकारयुक्त अशी सामर्थ्यशाली शिकवण, काहीतरी वेगळं आम्हाला अनुभवास येत आहे. हा शास्त्री पुरुषांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत आहे. ज्ञानाची आणि विद्येची सगळी संपत्ती त्याच्या ठाई एकवटलेली आहे किंवा त्याच्याविषयी बाप फार संतुष्ट आहे. 2 वेळेला तरी अशा प्रकारची वाणी आकाशातून झालेली आहे, येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला आणि येशूच्या रूपांतराच्या वेळेला. म्हणजे येशूचं संपूर्ण जीवनच ह्या दया याचनेमध्ये कसं आलेलं आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. कमीत कमी 6 पदं, एकूण पदं आहेत 32.
32 पदापैकी 6 पदं येशूच्या दुःख सहनाशी संबंधित आहेत. त्याच्यामध्ये आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त झालेल्या, म्हणजे येशूने जे दुःख सहन केलेलं आहे ते आमच्या पापांबद्दल त्यांनी घेतलेलं प्रायश्चित्त. निंदानी भाराकुल झालेल्या, आपण देखील हा अनुभव घेत असतो. दुसरी व्यक्ती आपली बदनामी करत असेल, आपली निंदा टीका करत असेल तर आपण देखील अंतर्यामी व्याकुळ बनत असतो, भाराकुल होत असतो. येशूने तशा प्रकारचा अनुभव एकदम सरळ सरळ घेतला की पिलाताने त्याला दोषी ठरवलं, प्रमुख याजकांनी दोषी ठरवलं, वडील जन, मुख्य याजक आणि सगळे लोक यांनी दोषी ठरवलं. निंदानी भाराकुल झालेल्या, आमच्या अपराधांमुळे चेचलेल्या, म्हणजे एखादं जड असं ओझं खांद्यावरती असावं आणि त्याच्या खाली माणूस पिचला जावा, तशा प्रकारे मानव जातीच्या सगळ्या अपराधाच्या खाली प्रभू येशू ख्रिस्त जणू काही असा चेचला गेला. मरणापर्यंत आज्ञाधारक झालेल्या, शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारक झालेला आहे. ते त्याचं जे हृदय आहे ते हृदय कोणत्याही क्षणाला आज्ञाभंगाच्या मार्गाने गेलेलं नाही, त्यासाठी ते पद त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि भाल्याने वेधलेल्या, म्हणजे असे जे सर्व पदं आहेत त्याच्यामध्ये येशूचं दुःख सहन आहे. आमच्या पापांकरिता बळी गेलेल्या, ही सगळी जी टायटल्स आहेत त्याच्यावरती कधीतरी शांतपणे चिंतन करायचं. भरपूर चिंतन त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे आणि त्याद्वारे अधिक चांगल्या प्रकारे प्रार्थना करणं, येशूच्या अतिपवित्र हृदयाशी एकरूप होणं, अशा प्रकारचा अनुभव माणूस घेऊ शकतो. तिसरा भाग आहे येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण. ही प्रार्थना तर आपल्याला सर्वांना जवळजवळ तोंडपाठ येत असते, तरी देखील त्या प्रार्थनेमध्ये काय दडलेलं असतं त्याच्यावरती आपण फारसं चिंतन केलेलं नसतं. त्यामध्ये एकूण 6 आणि 8 म्हणजे 14 वाक्ये दडलेली आहे. पहिली 6 वाक्ये जी आहे ती येशूच्या राजेपदाविषयी आहेत. त्याचं कारण असं आहे की जेव्हा राजपीठाच्या प्रार्थनेला सुरुवात झाली त्या ठिकाणी भूमिका ख्रिस्त सभेची काय होती, येशूचं हृदय हे कुटुंबातील राजेपदाचं प्रतीक असलं पाहिजे. आणि म्हणूनच येशूच्या हृदयाचा सन्मान करायचा म्हणजे त्याला राजा म्हणून स्वीकारायचं. म्हणूनच सुरुवातीला त्या प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणत असतो, हे येशूच्या पवित्र हृदयात तू राजा आहेस आणि ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात येशूचं राज्य असावं अशी साक्षात येशूची इच्छा आहे. म्हणून आपण सांगत असतो, आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो. प्रत्येक वेळेला महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण त्याचं जणू काही नूतनीकरण करत असतो. आपल्या कुटुंबाचं त्या येशूच्या अतिपवित्र हृदयाला समर्पण करत असतो. आपला तो राजाधिकार आपण कितपत मान्य केलेला आहे, आपल्या जीवनाचा राजा नक्की कोण आहे ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. कोणत्या प्रकारच्या जीवनाविषयी बोलण्यात आलेलं आहे, येशू आपल्यासारखा हाडा मांसाचा माणूस झाला. पवित्र मरिया योसेफ यांच्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला. यहुदी समाजामध्ये गालिल प्रांतात आणि जेरुसलेममध्ये फिरून त्याने प्रभूची सुवार्ता पसरविली. त्या काळामध्ये तो जसा वागला तसं मला वागता यावं अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी आपण देत आहोत. आमच्या हृदयात नेहमी राज्य कर. इच्छा माणसाने कोणती बाळगायची आहे बघा, माझ्या हृदयात सतत प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय, प्रभू येशू ख्रिस्त साक्षात देवाचा पुत्र, त्याने राज्य करावं अशा प्रकारचा विचार आपण त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. आणि तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. अंतःकरणामध्ये फक्त ईश्वर प्रेमाची ज्योत पेटती ठेवायची, एवढा उदात्त विचार ख्रिस्त सभेने ह्या प्रार्थनेद्वारे आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर येत आहेत एकूण 8 वाक्ये आणि त्या 8 वाक्यांमध्ये एकूण 6 विनंत्या आहेत. प्रत्येक विनंती आपल्या जीवनाशी अगदी जवळून निगडीत आहे की हे दिव्य हृदया तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. काय नक्की दडलेलं आहे त्या वाक्यामध्ये की आपल्याला देखील मार्गदर्शनाची गरज असते. अशा वेळेला माणूस कोणाकडे वळत असतो,
बऱ्याच वेळेला माणूस टी व्हीकडे वळत असतो, तिथे आलेल्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात त्यानुसार आपण मार्गदर्शन घेऊन पुढे जात असतो. इंटरनेटचा वापर करून तिथे जे ज्ञान मिळालेलं असतं त्याच्या मार्गदर्शनाने आपण पुढे जात असतो. एखादा आपला सोबती असतो किंवा मैत्रीण असते, तिच्या मार्गदर्शनाने आपण पुढे जात असतो. म्हणजे आपल्या जीवनामधला मार्गदर्शक कोण आहे? कधी कधी प्रभू येशू ख्रिस्त नाही आहे. म्हणून ह्या ठिकाणी ख्रिस्त सभा आपल्यासमोर त्याचं रूप मांडत आहे. तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो, आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. माणसाच्या जीवनाचे हे दोन जणू काही कप्पे, एकीकडे माणूस शारीरिक काम करत असतो, दुसरीकडे माणूस आत्मिक काम करत असतो, आध्यात्मिक अशी कामं करत असतो. म्हणून दया कृत्ये दोन प्रकारची आहेत, शरीराशी संबंधित असलेली आणि आत्म्याशी संबंधित असलेली कृत्ये. ही कृत्ये करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. आमच्या चिंता दूर कर. येशूच्या कारकिर्दीमध्ये जे लोक चिंताग्रस्त होते त्या सगळ्यांना त्याने चिंतामुक्त केलं. याही विचारात चिंताग्रस्त होऊन आलेला शताधिपती चिंताग्रस्त होऊन आलेला, कनानी बाई देखील आपल्या मुलीविषयी चिंताग्रस्त होऊन आलेली, छोट्या बालकांना घेऊन आई वडील येशूकडे आलेले, थोडेफार धास्तावलेले आई वडील आणि आज लाडावलेली मुलं, अशा प्रकारचं चित्र आपल्याला समाजामध्ये आढळतं. त्या आपल्या सगळ्या चिंता दूर करण्यासाठी येशू हृदयाकडे वळायचं असतं. आमचे कष्ट हलके कर. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. माणूस आपले कष्ट हलके करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करत असतो आणि त्याने आपले कष्ट नक्की हलके होतात की अजून ते अवघड बनत असतात, ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. आमचे कष्ट हलके कर. संत अगस्तीच्या भाषेत सांगायचं तर आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण केलेली आहेत, ती जोपर्यंत तुझ्यामध्ये विसावा पावत नाहीत तोपर्यंत शांत होऊ शकत नाहीत. माणसाने कष्टापासून विसावा घेण्याकरिता जे मार्ग शोधलेले असतात ते योग्य आणि उचित आहेत की नाहीत ते तपासून पाहणं गरजेचं आहे. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. कधी कधी अशा प्रकारची बॉटलनेकसारखी परिस्थिती निर्माण झालेली असते. सगळ्या बाजूने अडचणी आलेल्या असतात, मार्ग कसा काढायचा ते कळत नसतं. ज्याप्रमाणे डॉक्टर शैलेश मेहता ह्यांना वाटलं की आत्ता ही मुलगी ह्या टेबलवरती मरण पावणार आहे, सगळ्या प्रकारचे मार्ग बंद झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवरील त्यांनी परमेश्वराचा आधार घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना एक प्रकाश जणू काही दिसला. आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. पृथ्वी तलावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी आजारातून लोकांना मुक्त केलेलं. तापाने फणफणणारी पेत्राची सासू, कुष्ठरोगी माणूस, पक्षाघाती माणूस, अशा प्रकारे आजारी असलेली माणसं होती, त्या सगळ्यांना त्याने मुक्त केलेलं आहे. माणसाचे आजार नुसते शारीरिक नसतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार असू शकतात. शारीरिक आहेत, मानसिक आहेत, सामाजिक आजार आहेत आणि नैतिक आजार आहेत, आध्यात्मिक स्वरूपाचे आजार आहेत. ह्या सगळ्या आजारातून मुक्त करण्यासाठी, सुटका मिळविण्यासाठी येशूच्या हृदयाची आपण भक्ती करायची असते. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. मरण हे अटळ आहे आणि अनिश्चित आहे, परंतु ते कृपेच्या अवस्थेमध्ये असताना येणार आहे की पापाच्या अवस्थेमध्ये असताना येणार आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणून सातत्याने प्रार्थना करायची सुखी मरणासाठी की तुझ्या कृपेत असताना आम्हाला मरण येऊ दे आणि आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. का आपण आपल्या घरातील मृत भाविकांचा विचार त्या ठिकाणी करत असतो? आपली जी श्रद्धा आहे तो श्रद्धेचा वारसा अगोदरच्या पिढीने आपल्यापर्यंत दिलेला आहे. आता हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे. त्यासाठी अगोदरच्या पिढीच्या खांद्यांवरती आपण उभे आहोत, त्याची जाणीव माणसाने सतत ठेवायची आहे. आपल्या अगोदरची पिढी निघून गेलेली आहे, पुढची पिढी जी आहे आपल्या नजरेसमोर वाढत आहे. हा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. त्यासाठी आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जणू काही सन्मान केला जातो की तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. अशा प्रकारे ही प्रार्थना म्हटली जाते. माणसाने चिंतन करायचं.
मानवी हृदयाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. त्या अवस्थांमधून माणूस जात असतो. कमीत कमी मानवी हृदयाच्या 5 अवस्थांवरती सातत्याने माणसाने चिंतन करायचं. पहिली अवस्था आहे पाषाणमय हृदय. हे हृदय एवढं कठोर झालेलं असतं, पाषाणमय हृदय झालेलं असतं की त्याला कातळाला बिलकुल धार सुटत नाही किंवा पाषाणाला पाझर फुटत नाही. तशा प्रकारचा अनुभव कितीतरी लोकांच्या बाबतीत आपल्याला येत असतो. ती व्यक्ती समोर दिसली की हृदय ताबडतोब कठोर बनत असतं. पाषाणमय हृदयासाठी आपल्याकरिता उपाय काय आहे? एहेजकेलच्या पुस्तकामध्ये तशा प्रकारची प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, आमचं पाषाणमय हृदय काढ आणि आम्हाला मांसमय हृदय दे. मांसमय हृदय कशासाठी? जे हृदय संवेदनशील असेल, मऊ असेल, सौम्य असेल, अशा प्रकारचं सौम्य हृदय आपण मागत असतो. पाषाणमय हृदय. दुसऱ्या प्रकारचं हृदय आहे जखमी हृदय, की असं हृदय कितीतरी गोष्टीने जखमी झालेलं असतं. कोणीतरी एखादा शब्द उच्चारलेला असतो, काळजामध्ये घर करून राहिलेला असतो आणि आपलं हृदय रक्तबंबाळ झालेलं असतं. कोणीतरी आपला विश्वासघात केलेला असतो आणि त्यामुळे हृदय रक्तबंबाळ झालेलं असतं. कुठेतरी प्रेमभंग झालेला असतो, हृदय भंगलेलं असतं. असे भग्न हृदय लोकांना पट्ट्या बांधण्यासाठी यशया संदेष्टा म्हणतो त्याप्रमाणे परमेश्वर स्वतः साकार होत असतो. असं हृदय परमेश्वराकडे आणायचं आणि त्याला सांगायचं, हे माझा जखमी हृदय, आता तुला बरं करायचं आहे. तिसऱ्या प्रकारचं हृदय आहे विकृत हृदय. म्हणजे ह्या हृदयामध्ये बऱ्याचशा विकृती असतात. तिथे द्वेष असतो, मत्सर असतो, राग असतो, वासना असते, लोभ असतो, हिंसा असते. सातत्याने हा मनुष्य दुसऱ्यांना दुखावण्यासाठी टपलेला असतो. विकृत अशा प्रकारचं हे जे हृदय आहे ते परमेश्वराकडे आणायचं आणि परमेश्वराला सांगायचं, हे हृदय संपूर्णतः स्वच्छ करून टाक. विकृत हृदयाच्या जागी आम्हाला सुसंस्कृत अशा प्रकारचं हृदय दे. चौथ्या प्रकारचं हृदय आहे आज्ञाधारक हृदय, की जे हृदय लीन आणि नम्र आहे, सौम्य आहे आणि पश्चातापी अंतःकरणाद्वारे ते आता आज्ञाधारक बनलेलं आहे. असं आज्ञाधारक हृदय परमेश्वराला प्रिय असतं. म्हणजे परमेश्वराच्या मार्गाने चालायचं असेल तर ते हृदय आज्ञाधारकपणे पाहिजे. इन युअर विल इज अ पीस असं म्हटलं जातं. म्हणजे तुझ्या इच्छेमध्ये आमची शांती दडलेली आहे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आणि हृदयामध्ये तशी शांती अनुभवायची, ते आज्ञाधारक असं हृदय. आणि 5व्या प्रकारचं हृदय जे संतांना लाभलेलं असतं, पवित्र हृदय. त्या हृदयामध्ये सातत्याने परमेश्वराचंच राज्य असतं. त्या हृदयामध्ये सातत्याने चांगल्याच गोष्टीचा भरणा असतो, चांगुलपणा त्या ठिकाणी वस्ती करत असतो. म्हणून अशा व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये माणसाला स्वर्गात असल्यासारखं वाटत असतं. माणसाच्या जीवनामध्ये जणू काही हा एक आदर्श परमेश्वराने ठेवलेला आहे. येशूसारखं अतिपवित्र हृदय, पवित्र मर्यादेसारखं निष्कलंक हृदय हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. हे करत असताना कधीकधी शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. हे सगळं करत असताना आध्यात्मिकदृष्ट्या आपण थकून भागून जाऊ शकतो, कारण एका विशिष्ट गोष्टीशी आपल्याला मुकाबला करायचा असतो, संघर्ष जणू काही करायचा असतो. त्यासाठी संत पॉलने इफिसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 6 वचन 10 ते 18 मध्ये सांगितलेलं आहे, देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. आपल्या कमरेभोवती सत्याचा कमरबंधा बांधायचा, आपल्या छातीवरती नीतिमत्वाचं उरस्राण ठेवायचं, तारणाचं शिरस्राण आपल्या डोक्यावरती घ्यायचं, आपल्या हातामध्ये आत्म्याची तरवार असलेला परमेश्वराचा शब्द घ्यायचा, दुसऱ्या हातामध्ये विश्वासाची ढाल घ्यायची, आपल्या पायामध्ये वाहनं असतात त्या शांतीच्या सुवार्तेच्या असल्या पाहिजेत. अशा प्रकारे देवाची शस्त्रसामुग्री धारण करायची. हा संघर्ष करत असताना थकवा आल्यानंतर ख्रिस्ताचे ते शब्द दिलासा देणारे ठरणारे असतात. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, कारण मी मनाचा सौम्य आणि लीन आहे. तथास्तु. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे